केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या मांडा टिटवाळा परिसरातील मुख्य काय समस्या आहे आणि काय काय बदल व्हावे असे आपणास वाटते हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज घेऊन आले आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. मी आहे जागृती भोये आणि माझ्यासोबत आहे रेखा जवळ. सुनील कडलक, मी घरांगण सोसायटीमध्ये राहतो. टिटवाळ्यामध्ये समस्या बघायला गेलं तर बऱ्यापैकी फक्त रस्ते, खड्डे. जे मेन रस्ता आहे तो खूप चांगला आहे, पण आतले खड्डे पण बघितले पाहिजे. आतले रस्ते नारायणनगरकडे जाताना बऱ्यापैकी 9 नंबर मध्ये ज्या सुविधा आहेत त्या 10 नंबर मध्ये पण झाल्या पाहिजे. आणि आपल्याला काय म्हणजे उमेदवार कसे पाहिजे ते घरोघरी ज्या सोसायटीमध्ये आहेत त्यांना काय प्रॉब्लेम आहेत काय नाही. पाण्याचे मेन प्रॉब्लेम, उन्हाळ्यात पाण्याचे प्रॉब्लेम होत असतात. तिकडे इंद्रनगर साईडला टेकडीवर मी कधी कधी रिक्षा घेऊन जातो, तिकडे रस्ते नाहीये. ते रस्ते सुविधा झाल्या पाहिजे. आता हे ब्रिजची कामं झाली, खूप चांगली कामं झाली, कामं पण चांगली झाली आहेत. 2000 जेव्हा मी इथे टिटवाळ्यामध्ये 2008 मध्ये राहायला आलो, त्यानंतर एक पूर्ण खेडेगावासारखं वाटत होतं. माझी आई सुद्धा मला बोलली की बाळा हे आपलं गाव तरी बरं, हे टिटवाळा इथे तर काहीच नाहीये. पण सुविधा आता बघायला गेलं तर त्याप्रमाणे ठीक आहे. आता पहिलं लाईट खूप जायच्या, पण आता लाईट खूप कमी प्रमाणात जातात. पण आता पण लाईट या 4-5 दिवसामध्ये लाईट जायला लागली. ती लाईट नाही गेली पाहिजे. लोकांना पाणी मेन कसं आहे, घरातल्या लेडीज लोक असतात त्यांना मेन पाण्याचा प्रॉब्लेम असतो. आम्ही तर काय काम धंद्याला बाहेर जातो आणि मेन रिक्षा स्टँडचं सुविधा झाल्या पाहिजे. स्टेशनला जे अडचण आहे, मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे, पण माणसांना चालायला लागा नाही. रिक्षावाल्यांची पण चुकी नाही आणि माणसांची पण चुकी नाही. त्यांना जशा गाड्या भेटतात तशा जातात. ह्या सुविधा त्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे, जेणेकरून माणसांना पण तकलीफ नाही होणार जायला आणि रिक्षावाल्यांना पण तकलीफ नाही होणार. त्यांना लाईनशीर जागा द्या व्यवस्थित. आणि मंदिरापर्यंत गेल्यानंतर तिथे तिथे तर त्यांना लाईन आहे, सुविधा आहे, तशी त्यांना तिथे स्टेशनला सुविधा करा. पाण्याचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. सामान्य माणसांना तुम्ही प्राधान्य द्या की बाबा हा गरीब आहे, त्यांच्या कामाचे त्यांचे कुठे लोन आणलेत किंवा काय आणलेत, अशा सुविधा त्यांच्या झाल्या पाहिजे. गरिबांना तुम्ही बँक लोन द्यायला चालू करा. त्यांचे व्यवसाय बघा, त्यांना पुढे न्या. टिटवाळ्यामध्ये लेडीज लोक घरी बसून असतात, त्यांना कामधंदे नाहीये. त्यांच्यासाठी त्यांना कामधंदे द्या मुळात, म्हणजे आपला टिटवाळा अजून पुढे जाईल. आणि बाकीची तर कामं तुम्ही चांगली करतात आहे. सगळे उमेदवार छान आहेत, असं काय नाही, कोणाला नाव ठेवत नाही मी. प्रत्येक जण येतो काम करण्यासाठी येतो, प्रत्येकाची इच्छा असते काम करायची. परंतु योग्य उमेदवार हा तुम्ही सर्वांनी हक्काने निवडून द्या आणि चांगला द्या. जसं 9 नंबर मध्ये कामं चालली तशी 10 नंबर मध्ये झाली पाहिजे, 11 नंबर मध्ये झाली पाहिजे, सर्विक कामं झाली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. गणेश पालांडे, राहायला आम्ही वेस्ट आहोत. पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, परत लाईट कधी जाते ती कधी कधी 8-8, 10-10 तास येत नाही लाईट. तो प्रश्न मार्गी लावा. असे विविध प्रश्न आहेत. हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते क्लिअर केले म्हणजे काय वाटणार नाही. समस्या आहे, माणसांना आम्हाला कल्याणला पळावं लागतं. कधी कधी पेशंट आजारी पडला, कल्याणपर्यंत जायचं 15 मिनिटामध्ये पेशंटचं काय होईल काय नाही काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे इथे सुसज्ज असं हॉस्पिटल, म्हणजे सर्व सोयीनिधी सोयीयुक्त हॉस्पिटल पाहिजे. अशा विविध गोष्टी आहेत. तेवढं यांनी जे उभे आहेत त्यांनी मार्गी लावावे, हीच जनतेची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये फुटपाथवर चालायला भेटत नाही. एवढे भाजीपालेवाले, परत हातगाडीवाले अशा ठिकाणी असे उभे राहतात की बाबा जेणेकरून गाडी पण तिथं नाही पार्किंग करू शकत किंवा चालायला पण जागा नाही. त्याशिवाय मोठमोठ्या दगडी तिथं लावून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून तिथं आतमध्ये माणसं आली नाही पाहिजेत. अशा प्रकारे इथं आडीबाजी चालू आहे. त्याच्यावर महत्वाचं लक्ष घाला. विषय हा फार गंभीर आहे, कारण जनतेला चालायलाच नाही भेटत आहे. संध्याकाळच्या वेळेला जाऊच शकत नाही. अशा पद्धतीने रोड कमी झालाय, यांची माणसं जास्त हे झालेली आहेत, धंद्यावाली. त्यांच्या हातगाड्या बघा, त्या हे लोक फोपावलेले आहेत. काय चाललंय काय टिटवाळ्यामध्ये? घ्या व्यवस्थित ते सुद्धा करून. उमेदवारांनी त्यांच्याकडे लक्ष द्या पहिले.